ग्राहकाच्या नावावर तब्बल 1,10,00,000ची कर्ज, 4 वर्षांनी धक्कादायक प्रकार उघडकीस. ग्राहकांच्या खात्याचा कथित गैरवापर करून त्यांच्या नावावर तब्बल 1,10,00,000 रुपयांची कर्ज काढून पैशांची अफरातफर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाने कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक कोल्हापूरच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे संबंधित व्यवहार तब्बल 4 वर्षांनंतर उघडकीस आल्याचा दावा करण्यात आलाय. कर्जदार विशाल जाधव यांच्या म्हणण्यानुसार वाहन कर्जाच्या थकीत हप्त्यासाठी बँकेकडून तगादा सुरू होता. या दरम्यान दुसऱ्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेण्यासाठी गेले असता सिबिल चेक करत असताना त्यांच्या नावावर यापूर्वीच मोठ्या रकमेचे व्यवहार आणि कर्ज घेतल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. चर्चा झाली, काय त्यांनी शब्द तुम्हाला वापरले, काय अनुभव होता? काय नाही, माझं ते लोनचं प्रकरणचं मी सिव्हिलला बघितल्यानंतर ते दिसायला लागलं. मग मी जाऊन विचारलं मॅनेजरला की हे कर्ज कसलं काय. तर ते म्हटले ते ठेवीवरचं कर्ज आहे, ते काय आपलं हे तुमचं काय संबंध नाही, त्यात ते कर्ज नील झालेलं आहे. मग नील झालं तर माझं सिव्हिलला माझ्या दिसतंय कसं, आणि एवढी मोठी रक्कम माझ्या अंगावर कर्ज झालं कसं, हे मी त्यांना विचारलं. तर ते आम्ही 23 तारखेला त्यांना अर्ज दिला की बाबा आम्हाला त्याचा तपशील द्या. तर त्यांनी काय दिलं नाही, आज पण त्यांनी दिलं नाही. त्यामुळे आम्ही या बँकेत आता त्यांच्या मेन अधिकारी. वर्षापूर्वीचं हे कर्ज आहे आणि तुम्हाला कधी कळालं? हे 2021-23 असं या दरम्यानचं आहे. 24चं लास्ट कर्ज दिसतं. तुम्हाला समजलं कधी? हे आत्ता समजलं मला, या महिनाभरात. त्यानंतर तुमचा मॅनेजरने तुम्हाला काय सांगितलं? ती हे जे काय कागदपत्र असले ते दाखवा म्हणून सांगितलं. आम्ही विशाल देशपांडे आम्ही सगळी जाऊन तिथं चौकशी केली. तर तिने आम्ही अर्ज दिला, तर त्या अर्जाला तिने अजून काही उत्तर दिलं नाही. तर ते आता त्यांच्या मेन अधिकाऱ्यांना भेटायला आलो. ते आता ते म्हटले 14 तारखेला आपण तुम्हाला तपशील देतो, एवढं सांगितलं. बाकीचं आम्हाला त्याबद्दल काय मागणी स्टॅम्प सुद्धा नाही. नाही, काही नाही. तिचीच मागणी. बँकेला काय कागद दिली? नाही, माझी गाडीचं जे कर्ज आहे तिचेच कागदपत्र, तर त्या कागदपत्राचा गैरवापर झाला असला तर तेच आम्हाला बघायचं. विशाल जाधव. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर शिवसेना उभाटा गटाचे विशाल देवकुळे यांनी महालक्ष्मी बँकेच्या अध्यक्षांची भेट घेत संबंधित प्रकरणाचा जाब विचारला. ग्राहकांच्या नावावर एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज काढले जात असेल तर या प्रकरणाची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी त्यांनी केली. काय नेमकं प्रकरण आहे? माझे मित्र विशाल जाधव, त्यांचं गोकुळ शिरगाव शाखेमध्ये महालक्ष्मी बँकेच्या खातं आहे. तिथं त्यांनी 4 लाखाचं वाहन कर्ज घेतलं होतं आणि ते वाहन कर्ज घेतल्यानंतर 2-3 वर्ष ते फेडत होते. त्यातले 2 लाख रुपये त्यांनी फेडले. त्यातले 2 लाख रुपये राहिल्यावर बँकेचा तगादा चालू झाला की बाबा हे पैसे राहिलेले फेडायला पाहिजेत. मग हा जरासं हताश झाला आणि त्याला असं वाटलं की बाबा हे बँकेला आपण क्लिअर केलं पाहिजे. त्याकरता त्यानं फायनान्स कंपनीचं कर्ज काढू आणि ते आपण फेडून टाकू, महालक्ष्मी बँकेचं आपण फेडून टाकू, अशा पद्धतीचं त्याने एका फायनान्स कंपनीत गेला असता त्याला ते सिबिल काढले. सिबिल काढल्यावर त्याच्या नावानं 1,10,00,000चं कर्ज त्याला दिसलं. मग ती 1,10,00,000 कर्ज माझ्या नावानं आलंच कसं, म्हणून ते विचारण्याकरता बँकेत गेल्यावर तिथल्या बँकेतल्या आत्ताच्या मॅनेजरनी सांगितलं की बाबा तो जुना मॅनेजर होता, त्यांनी ते कर्ज काढलं होतं आणि आम्ही त्याला निलंबित केलेलं आहे. जर माझं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीची जर कर्ज ज्या व्यक्तीला माहितीच नाही की माझ्या नावानं कर्ज आहे आणि त्या व्यक्तीला उद्या घातपात काय झाला असतं, तो मेला असता, काय झालं असतं, मॅनेजर तो दगावला असता, तर ह्याच्या कुटुंबावर, ह्याच्या घरावर बँक आली असती, ह्याच्या घराला कुलूप, ह्याची बायका पूर्व रस्त्यावर आली असती. तर माझं असं म्हणणं आहे, महालक्ष्मी बँकेनं जे कोण डायरेक्टर होते, कर्ज काही एकटा माणूस देत नाही. मी आता भेटलो असता तर त्यांनी मला, यांचे CEO जे होते त्यांनी मला सांगितलं की ते कर्ज ठेवीचं कर्ज आहे. ज्या माणसाचं 2 लाख थकीत आहे त्याच्या 50 लाखाच्या ठेवी असतीलच कशा? आमचा हा प्रश्न त्यांना होता आणि आम्ही आता त्यांच्याकडे 1,10,00,000 कशा पद्धतीने याच्या नावानं कर्ज केलं त्याची तपशिलासहित माहिती द्या म्हणून त्यांच्याकडे मागणी केली. ती माहिती मागितल्यावर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की 14 तारखेला आमची डायरेक्टर बॉडीची मीटिंग होईल आणि त्याच्यानंतर 7 दिवसामध्ये तुम्हाला तपशिलासहित माहिती देतो. त्याच्यानंतर पुढचं काय करायचं ते आम्ही कायदेशीर करणार. दरम्यान महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष केदार हसबनीस यांनी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तात्काळ संबंधित मॅनेजरवर कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केलं.
तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून संबंधित कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सर्वप्रथम हे प्रकरण जे आहे हे 4 वर्षापूर्वीचं जुनं प्रकरण आहे. आमच्या त्यावेळेच्या ब्रँच मॅनेजरनं त्या शाखेमध्ये त्याला दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करून ही काही प्रकरणं केली होती. त्या संदर्भातली बाब आम्ही त्याच वेळेला न्यायप्रविष्ट केलेली आहे. त्याच्यावरती चौकशी सुरू आहे. पोलिसात कंप्लेंट झालेली आहे. रिझर्व्ह बँकेलाही जी काय कळवायला लागते ते योग्य वेळेला आम्ही कळवलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणातले सगळे पैसे आमचे वसूल झालेले आहेत आणि आमची ह्या प्रकरणाची जी चौकशी आहे ही अजून सुरू आहे. ही चौकशी सुरू झाल्यानंतर त्याच्यातून जे काही निष्पन्न गोष्टी होणार आहेत त्याच्यावरती आम्ही परत पुढेही ॲक्शन घेणार आहे. बँकेला आज कुठलाही या प्रकरणामुळे धोका नाही. आमची बँक अतिशय सक्षम पायावरती उभी आहे आणि रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष आम्ही चांगल्या पद्धतीने पूर्ण करतो. सगळ्यात जास्ती डिव्हिडंड देणारी आपली कोल्हापुरातली किंबहुना महाराष्ट्रातली आपली ही एकमेव बँक आहे. त्यामुळे सभासद व ठेवीदार या सर्वांनीही या कुठल्याही गोष्टीबद्दल काहीही चिंता बाळगू नये. बँक अतिशय सुस्थितीत आहे. सर्व पैसे वसूल झालेले आहेत आणि ज्या मॅनेजरनं या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यावरती आमची ऑलरेडी ॲक्शन झालेली आहे. पोलीस कंप्लेंट झालेली आहे. त्यामुळं 4 वर्षाच्या प्रकरणाचं आज अचानक हा विषय समोर आलेला आहे. त्यामुळं तुम्ही पण ह्या पद्धतीनं त्याचं माहिती सगळी जी काय आहे ती आम्ही पण मीडियाला परत देऊ. संबंधित व्यक्तीनं 1,10,00,000 रुपयाचं कर्ज उचलल्याचं म्हटलंय. नेमकं कुठल्या कागदपत्रांच्या आधारे हे केलं गेलं होतं या संदर्भात काय माहिती बँकेकडे आहे? ह्या संदर्भातली कागदपत्र बऱ्याच न्यायालयीन बाबतीत सादर केलेली आहेत. त्यामुळं तिथून ती कागदपत्र घेऊन त्या संदर्भात त्यानंतर योग्य तो विषय सांगण्यात येईल. संबंधित मॅनेजरने याची कल्पना बॉडीला दिली होती का वरिष्ठ? मॅनेजरनी कल्पना कधीही दिलेली नव्हती. आम्हाला ज्यावेळेला ही गोष्ट निदर्शनास आली त्यावेळेला आम्ही लगेच त्याच्यावरती ॲक्शन करून पैशाची रिकव्हरी ही सुद्धा केलेली आहे. या व्यतिरिक्त अनेक 4-5 लोकांच्या तक्रारी आहेत असं शिवसेनेनं आरोप केला आहे. काय नेमकं बँकेकडे या संदर्भात काय आहे तक्रार? आमचं या पूर्ण प्रकरणाचाच तपास चालू आहे. जसं मी मगाशी सांगितलं की आमच्या पूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे एकदा हा तपास पूर्ण झाला की मग आम्ही योग्य ती माहिती आणि खुलासे सगळ्यांच्या समोर देऊ शकतो. प्रकरण कसं झालं, कशा पद्धतीनं काय झालं. महत्त्वाची गोष्ट यातली जी आहे की आमचे पैसे जे आहेत हे पूर्णपणे रिकवर झालेले आहेत. मात्र या प्रकरणामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्या ग्राहकाला 200-400 रुपये मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो अशा ग्राहकांच्या नावावर कोट्यावधींची कर्ज काढली जात असतील तर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून खुलासा करणे गरजेचं बनलं आहे.